नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या रखडलेल्या होत्या त्या जशा जशा तारखा त्यांच्या आता जाहीर होतील आणि जवळ येत आहेत, म्हणजे तसं तसं इनकमिंग आउटगोईंग वाढलंय प्रत्येक पक्षातलं, आणि त्यामुळे कोणीच भरोसा देऊ शकत नाही की कोण कोणासोबत असेल प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी, किंवा किती डबे उमेदवार उभे राहतील, किती एकाच आडनावाचे उमेदवार उभे राहतील, जातीय समीकरणे साधण्यासाठी किती उमेदवार उभे राहतील। आणि या सगळ्या गदारोळात उद्धव ठाकरे मात्र प्रचंड खुश आहेत। अर्थात त्यांचं ते गोड स्वप्न आहे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचं, यायलाच हवेत। सगळ्याच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील म्हणलंय की दोन भाऊ एकत्र येत असतील तर आमचं काय हरकत नाही, म्हणजे सरकारी नेत्यांनी किंवा युतीच्या नेत्यांनी देखील, प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील म्हटलेले आहेत। तसं आतापर्यंत दोन वेळा मी जे बघितलं की सार्वजनिक किंवा राजकीय मंचावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र बघितलेले आता, म्हणजे इतक्यातल्या या घटनांमध्ये। आता तुम्ही म्हणाल की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकर कसे काय तारणार? मी लिहिलंय की आता प्रकाश आंबेडकरच तारणार उद्धव ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किमान। कारण मुंबई महापालिका आणि आसपासच्या 5 महापालिका त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने। उद्धव ठाकरे गट, शिवसेना किंवा ज्याला उभाटा म्हणतात, आणि असे स्वप्न सगळीकडे आता बघितलं जात आहे की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर। मात्र मी प्रकाश आंबेडकरांचं नाव या व्हिडिओत का घेतलं आणि तेच जातील असं का म्हटलं, हे हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहाल तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येईल। मी सविस्तर याबाबत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय, जे माझं निरीक्षण आहे। कदाचित तुमचंही ते निरीक्षण असेल, तुम्हालाही तसं वाटत असेल किंवा वेगळे असेल, प्रत्येकाची मतं वेगळे असू शकतात। कारण काही लोकांचं असं म्हणणं आहे मी प्रकाश आंबेडकर यांचेच व्हिडिओ बनवतो आणि त्यांचीच वाहवा करत असतो नेहमी। याचं कारण तुम्हालाही माहिती आहे, ते एकमेव प्रामाणिक नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत, चळवळीत नेहमी त्यांचा सहभाग असतो आणि न्याय मिळवून देत असतात, कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता। 2 वेळा मगाशी म्हटलं मी एकत्र आलेले आहेत, आणि ते 2 वेळा बघितलं असेल तुम्ही। आता परवाची भेट होती ती वाढदिवसाच्या निमित्ताने, वाढदिवस होता उद्धवजींचा, आणि त्यांना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर प्रत्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनी पोचले होते। तेथे पोचल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल कदाचित, निळ्या रंगाचा झब्बा जो अतिशय खोलून दिसत होता राजसाहेबांना, तो त्यांनी घातला होता। आता तुम्ही म्हणाल रंगाचा काय संबंध आहे याच्याशी? उद्धव ठाकरेंनी भगव्या रंगाचा घातला होता आणि राज ठाकरेंनी निळ्या रंगाचा झब्बा घातला होता। रंगाचा संबंध आहे, राजकीय संबंध आहे। खरं तर रंग हे निसर्गाचं प्रतीक आहे, रंगाची अर्थ वेगळी निघू शकतात, मात्र जाती आणि धार्मिक रंगांना प्राप्त झालेला आहे। निळा रंग कोणाचा आहे मी सांगायची गरज नाही, आंबेडकरवादी आणि बुद्धिस्ट चळवळीचे लोक निळा रंग वापरतात। भगवा रंग हिंदुत्ववादी लोक वापरतात, जो भगवा आतंकवाद असा शब्द वापरला होता सुशील कुमार शिंदे यांनी, त्यांनी नंतर त्यापासून पाठ फिरवली, किंवा मला पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आलं होतं। त्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांनी भलतंच सनातन आतंकवाद किंवा हिंदू आतंकवाद असा शब्द हवा होता असंही म्हटलं। राजकारणाचा भाग आहे सगळा। मी जे म्हटलं की निळा रंग राज ठाकरेंनी घातला होता, याचं कारण आहे की राज ठाकरे आता आंबेडकरवादी चळवळीतील लोकांना आपलंसं करू पाहत आहेत, आणि ते उद्धव ठाकरेंच्या अजून लक्षात आलं की नाही माहित नाही। कारण ज्यावेळी विजयी सभा झाली होती त्या विजयी सभेत देखील दोघं एकत्र होते, आणि तिथे त्यांनी निळा असा पटका किंवा निळा गमछा आपण म्हणूयात, त्यांनी राज ठाकरेंनी गळ्याभोवती गुंडाळला होता। मनसेचा कदाचित हा निळा रंग हे प्रतीकही असेल, पण खास विशेष प्रसंगी आम्ही कोणते कपडे घालतो, मी कोणत्या रंगाचे कपडे घालू शकतो, पण राजकीय लोक हे भान ठेवून घालतात की आपण आपल्या कपड्यातून देखील काहीतरी संदेश गेला पाहिजे। याचा अर्थ असा की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधी लोक आहेत, जे महायुतीच्या विरोधी लोक आहेत, ज्यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे सगळे आंबेडकरवादी लोक राज ठाकरे स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि ते उद्धव ठाकरेंबरोबर असतील की नाही मी सांगत नाही, सांगू शकत नाही, किंवा नसतीलच
असा माझा अंदाज आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे स्वतःचे मतदार वाढवत आहेत. मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावर देखील राज ठाकरेच जास्तीत जास्त सभा घेत आहेत, पुढाकार घेत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत. इतकेच नव्हे तर परवाच शेकापच्या भाषणामध्ये त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की चॅलेंज दिलेलं आहे, मला अटक करा. अर्थात मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय की भाषेंवर हिंसाचार रोसाचा आम्ही अटक करू. आज संजय राऊत लगेच हिरिरीने पुढे आले आणि आम्ही हिंसाचार करू, काय करायचं ते करून घ्या भाषेवरून. सगळं राजकारण आहे, तुम्हाला आम्हाला समजतंय सगळं राजकारण आहे. पण यातून एक स्पष्ट होतंय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत असणार नाहीत. याचं कारण त्यांनी सक्त सूचना दिल्या आहेत, दोन भावांच्या युतीबद्दल मीडियात बोलायचं नाही. मग बोलायचं का नाही? जर एकत्र येणार असतील तर बोलायचं का नाही? याचा अर्थ असं सरळ आहे की एकत्र यायचं नाहीये आणि मग उगाच जनतेच्या आशा वाढवून ठेवायच्या आणि आपण आयत्या वेळी एकत्र येत नाही म्हटल्यावर जनतेने आपलं रोष दाखवायला नको, ही भीती आहे. म्हणून राज ठाकरे उघड म्हणतायत की बोलायचं नाही. एकत्र येण्याबद्दल दोन भाऊ भेटू शकतात समारंभामध्ये, सभांमधून एखाद्या मुद्द्यावरून एकत्र येऊ शकतात, पण युतीबाबत काही खरे नाही. मग अशा वेळी भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, ज्यांना प्रकाश आंबेडकर सापनाथ आणि नागनाथ म्हणतात, ते मोठे पक्ष असल्यामुळे ते संपूर्ण देशभराचं राजकारण करतात. मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यामध्ये भारतीय जनता पार्टीला बिहारच्या निवडणुकांमध्ये देखील फायदा हवा आहे, त्याचप्रमाणे त्यांना महाराष्ट्रात देखील फायदा हवा आहे. मग अशा वेळी ते हिंदीची बाजू घेतील, मराठीची बाजू घेतील, निशिकांत दुबेची बाजू घेतील आणि मराठी भाषा चांगली आहे, ती बोलली गेली पाहिजे, मात्र सक्ती नको, हिंसाचार नको व्हायला असंही म्हणतील. शरद पवार सांगता येत नाही कोणाकडे असतील ते, त्यांचा कल. त्यांनी जरी सांगितलं असलं की मी बीजेपी सोबत जाणार नाही किंवा महायुतीमध्ये जाणार नाही, तरी शरद पवार हे बेभरवशाचे नेते आहेत. काँग्रेस बीजेपी सोबत जाण्याची शक्यताच नाहीये, विचारधारा वेगळी आहे. पण परवाच लोकसभेमध्ये काँग्रेसचं पितळ उघडं पडलेलं आहे. काँग्रेसनी जे काही आरोप केले होते देशातील वातावरणावर, जेव्हा महादेव ऑपरेशन झालं, हर हर महादेव जे ऑपरेशन झालंय त्याबद्दल, आणि त्यावर चांगलीच सालं काढलेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी. तर मग काँग्रेसही उद्धव ठाकरेंना वाचवू शकणार नाही. संजय राऊत तर वाचवू शकतच नाही, कारण संजय राऊतनीच बुडवलेलं आहे. संजय राऊतांनी जी त्यावेळेला 2019 मध्ये जी काही रणनीती आखली होती त्यानुसार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र कायमचे नंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि कायमचे आता राजकारणातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. एका वेळी असं चित्र आहे की राज ठाकरे अटक करा म्हणतात, एकदा व्हायचंय, आणि उद्धव ठाकरेचे सुपुत्र आदित्य ठाकरे अटक होण्यापासून स्वतःला वाचवत आहेत. जास्तीत जास्त आता मतदार चोरण्याचं काम सुरू आहे, चोरणं म्हणूया किंवा मतदार आकर्षित करण्याचं काम राज ठाकरेंकडून सुरू आहे आणि ते सतत होतच राहणार आहे. आंबेडकरवादी चळवळीतील मंडळी स्वाभाविक आहे राज ठाकरेंकडे जाऊ शकतात, कारण आक्रमक भाषणे करणे यात राज साहेबांचा हातखंडा आहे. ते आक्रमकपणे बोलतात, आक्रमक भाषणे करतात, त्यांच्या सभांना गर्दीही होते. आणि शरद पवारांनी याबद्दल भाष्य केलंय की गर्दी होते पण ते मतांमध्ये रूपांतर होत नाही. युतीचे ज्यावेळेला दोन भावांच्या गप्पा झाल्या त्यावेळेला तर उरलं कोण? प्रकाश आंबेडकर हेच एकमेव असे नेते आहेत की ज्यांना उद्धव ठाकरेंना जे मदत करू शकतात. फक्त अहंकार आडवा येईल उद्धव ठाकरेंचा, बाकी काही नाही. प्रकाश आंबेडकरांना दूर ठेवणं हे काम संजय राऊतांचंच होतं. ज्यावेळी आघाडीच्या बैठका होत होत्या, प्रकाश आंबेडकरांना लोकसभेत विधानसभेत किती जागा दिल्या जाव्यात अशा चर्चा सुरू होत्या, त्यावेळी एकच व्यक्ती असा होता जो मीडियात वेगळ्या गोष्टी सांगत होता, पसरवत होता माहिती, आणि प्रकाश आंबेडकरांनी देखील संजय राऊतांचंच नाव घेतलंय की संजय राऊत खोटं बोलतायत. तर आता उद्धव ठाकरेंनी कोणाच्याही भरोशावर न राहता आपला अहंकार, सगळ्यात मोठा शत्रू कुठल्याही माणसाचा अहंकार हा शत्रू आहे, तर आपला अहंकार बाजूला ठेवून राजकीय तडजोडी करता का म्हणतो मी, कारण मूळचे उद्धव ठाकरे हे आंबेडकरवादी विचारांचे नाही, ते मूळचे हिंदुत्ववादी होते असं म्हणतात. त्याच्या आधी प्रबोधनकार ठाकरे, खूप मोठा इतिहास आहे. पण सध्या तरी उद्धव ठाकरे, जरी आपण सर्व धर्म समभावाचं एक ते पांघरून घेतलंय त्यांनी, तर त्या भूमिकेला पोषक म्हणून प्रकाश आंबेडकरच त्यांना मदत करू शकतात.
उद्धव ठाकरेंनी अहंकार बाजूला करून प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली पाहिजे, त्यांना पुन्हा एकत्र येण्याचं आवाहन केलं पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय, खुलं आव्हान दिले त्यांनी, भारतीय जनता पार्टी सोडून कोणाही सोबत जायला तयार आहेत. यावरून देखील काही लोकांनी मस्करी केली होती की ते कोणाही सोबत जायला तयार आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाला किंमत उरली असं नाहीये. ते त्यांच्या विचारधारेशी जुळतील अशा पक्षासोबत जात आहेत आणि त्यांची विचारधारा काँग्रेस भारतीय जनता पार्टीशी कदाचित जुळू शकणार नाहीये, जुळणार नाहीये, जुळलेलं नाहीये. ते दोघांनाही सापनात नागनाथ म्हणतात हे उघड आहे. तर उद्धव ठाकरेंनीच आता राज ठाकरेंचं स्वप्न न पाहता, राज ठाकरे उलट उद्धवजी तुमचे मतदार आकर्षित करून घेत आहेत, कारण ते आक्रमकपणे भाषणे करतात, बोलतात, तुमच्यापेक्षा जास्त ते फिरतात आणि लोकांमध्ये त्यांची क्रेज निर्माण झाली आहे. तर अशा वेळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळवायचं असेल तर प्रकाश आंबेडकर हेच तारणहार ठरतील असं मला वाटतं. तुमचं मत काय आहे तुम्ही जरूर नोंदवा. मी घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय, कुठल्या घटना होत आहेत आणि त्यावरून मला काय वाटलं तुम्हाला सांगितलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.